अशी प्राप्ती या ठिकाणी झालेली आहे. अजून काय काय म्हणतात आहे आता साधूचं रक्षण दुष्टाचा नाश करणे आमचा आज कार्य सिद्धीला गेलं. अशा पद्धतीचं सर्व बोलतात पुढे काय म्हणतात आहे का एखाद्या माझ्या या दिवसासाठी शंभराचा वाचत असेल काय हरकत आहे मला ते परोपकार या देहाचं काय होणार आहे मला थोडा तरी परोपकार. अरे एकट्याचा जीव जात असेल आणि हजारोचा जीव वाचत असेल तर माझा देह गेला तरी जावं असं कोण म्हणावं. मला पुढं समजा म्हणावं बाकी कोणाला येणार देह जावो आत्मा राहो एवढा देवावर भाव ठेवावा लागतो. पुढे काय करतात आहे का आईचे विचारून या आपलं विशाळ हृदय असं पसरलं महाराज आणि आलेली शक्ती हृदयावर घेतली असं फक्त साधूचं अंतःकरण आहे. चला लक्ष्मणाच्या हृदयाला शक्ती लागली त्यावेळेस भगवंत रामाला राग आला, धनुष्याला मान लावला आणि रावणाच्या अंगावर मिळाला. पुढे काय झाला आहे आता जर आपण उभं राहिलो तर राम आपल्याला मारल्याशिवाय राहत नाही. मारून पडा अशी अवस्था प्राप्त केली रावणानं. रावण हुशार होता, लागलं पळायला. काय करू लागला आहे का पळाल्यावर काही
आले ब्राह्मणा हात फिरवला आणि ज्या अंगातली शक्ती होती ती नाहीशी केली, कमी केली, ताकद कमी केली. पुढे काय केलं आहे का? राजा विक्रम सर्वतन करे उत्तम आदरिला लौकिक धर्म कधीच भगवंताला केला नाही. ब्राह्मणाची आज्ञा सुद्धा करू नये किंवा ब्रह्म हत्येचं पातक लावलेली नाही. म्हणून त्याच्याकरता भगवंतानं ब्रह्मदेवाच्या वरदानापूर्ती शक्ती राखून ठेवली. चला पुढे आता सांगितलं साहेब काही करा, माझ्या भावाला तुमचं करा, माझ्या भावाला उठवा, काहीतरी याच्यावर प्रक्रिया करा असं सांगितल्यावर काय केलं आहे का? डॉक्टर साहेब हजरच होते तिथं. त्यांनी त्या ठिकाणी ताबडतोब औषधी आणल्या आणि औषधीचा उपचार करायला सुरुवात केली. मानव प्रत्येकाच्या पाठीमागं दोन रोग लागले. एक कर्माचा रोग आहे आणि एक शरीराचा रोग आहे. शरीराचा रोग घालायचा असेल तर औषधीचा वापर आवश्यक आहे आणि कर्माचा रोग घालायचा असेल तर देवाच्या नामस्मरणाचा. बाकी दुसरा औषध जगात नाही. देवाच्या नामस्मरणाच्या योगाने महाराज सांगतात भवरोग आहे से जाय तर काय शिल्लके आणि मोठमोठे रोग जातात. एवढी ताकद या औषधामध्ये आहे. म्हणून त्या नामाचं श्रवण करणारा आमचा नामधारक लक्ष्मण काय करू लागला आहे का? सूर्य उदय न होता देवाचं काम सांगितले. देवाचं काम करण्याकरता